ठाकरे विरुद्ध शिंदे पार्ट 2 जंगी सामना रंगणार। 15 जागांवर थेट लढतीचे संकेत। कोण वरचढ? लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं जागा वाटपाचं बरंच रखडलं। त्याचा फटका लोकसभेत सत्ताधाऱ्यांना बसला। मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या। आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळू शकते। शिंदे सेना विधानसभेच्या 126 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। लोकसभेला भाजपापेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या शिंदे सेनेनं विधानसभेच्या जागा वाटपाआधी आक्रमक पवित्रा घेतला आहे। शिंदे सेनेनं विधानसभेच्या 126 जागांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। त्याशिवाय दर 3 विधानसभा मतदारसंघामागे एक प्रभारी देण्यात आला आहे। शिवसेनेनं 126 जागा लढवण्याची तयारी केली आहे। मुंबईतील 17 जागांवर शिंदे सेनेनं आपलं लक्ष केंद्रित केलं आहे। शिवसेनेत 2 वर्षांपूर्वी अभूतपूर्व फूट पडली। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यात त्यांना 40 आमदारांनी साथ दिली। मुंबईत एकसंध शिवसेनेचे 14 आमदार होते, त्यातील 6 जण शिंदेसोबत गेले। आता याच आमदारांचा आकडा वाढवण्याचा आणि ठाकरेंना मुंबईत धक्का देण्याचा शिंदेचा प्रयत्न आहे। मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा येतात, त्यापैकी 17 जागांसाठी शिंदे सेना आग्रही आहे। भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांवर आपण दावा करायचा नाही, त्यावर बोलायचंही नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। तशा सूचना देखील त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत। राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। मुंबईतील या 17 जागांसाठी शिंदे सेनेनं मोर्चे बांधणी केली आहे। विशेष म्हणजे या 17 जागांपैकी 15 जागांवर शिंदे सेनेचा मुकाबला ठाकरे सेनेशी होऊ शकतो, कारण धारावी, मालाड पश्चिमेचा वगळता बाकीच्या सर्व 15 जागांसाठी ठाकरे सेना आग्रही आहे। महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे सेनेनं त्यासाठी तयारीही सुरू केली आहे। ठाकरे सेना मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहे।